विद्यार्थी मित्रांनो, प्रीवियस व्हिडिओमध्ये आपण नेचर ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि फॉर्मेशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन हे बघितलं आणि त्यावर प्रॅक्टिस सेट पण बघितला. आता आपण बघणार आहोत ऍप्लिकेशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. ओके, आपण जे पण शिकलो या क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये त्याचं इम्प्लिमेंटेशन आता आपण बघणार आहोत ऍप्लिकेशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये. मग त्यासाठी आपण प्रॅक्टिस सेट 2.6 बघणार आहोत. त्यातलं फर्स्ट एक्झाम्पल आहे बघा. फर्स्ट एक्झाम्पल आहे प्रॉडक्ट ऑफ प्रगती's एज 2 years ago and 3 years hence. Product of Pragati's age 2 years ago and 3 years hence is 84. Find her present age. Okay. We will consider let Pragati's present age. Pragati's present age is equal to x years. Pragati's present age is equal to x years. Now, how many years ago? 2 years ago. 2 years ago. Pragati's age is equal to 2 वर्ष मागे गेलो आपण. मग काय करावं लागेल आपल्याला? x minus 2 years. ओके, and 3 years hence. 3 years hence म्हणजे 3 वर्षानंतर प्रगतीचं एज काय असणार आहे? 3 वर्षानंतर म्हणजे आपल्याला ऍड करावं लागणार आहे 3 years. x plus 3 years. ओके, नाउ द कंडिशन इज गिवन. गिवन कंडिशन काय आहे की त्यांचा प्रॉडक्ट, दोघांचा प्रॉडक्ट. गिवन कंडिशन इज x minus 2 into x plus 3 and the product is given 84. The product is given 84. Okay, we will solve this. x ने मल्टीप्लाई करू आपण, काय होईल? x square plus 3x minus 2 ने मल्टीप्लाई करू minus 2x minus 3 to 6. 84 इकडे आला minus 84 equal to 0. Okay, therefore x square 3x म्हणून 2x गेला plus x minus 6 आणि minus 84 minus 90 is equal to 0. बघा, क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म झालं. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायचंय. त्याचा प्रॉडक्ट 90 आला पाहिजे आणि सबट्रॅक्शन 1 आली पाहिजे. मग 10 into 9 जा. ओके, पण आता सबट्रॅक्शन म्हटलं की मोठ्या संख्येला मधल्या पदाचं चिन्ह. ओके, मग therefore x square plus 10x minus 9x minus 90 equal to 0. बघा, आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण सॉल्व्ह करू. x कॉमन घेतला, काय उरला? x plus 10 minus 9 कॉमन घेतला, काय उरला? x plus 10 equal to 0. ओके, एका ब्रॅकेट मध्ये राहणार आहे x plus 10 आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये x minus 9 equal to 0. That means x plus 10 equal to 0 or x minus 9 equal to 0. बघा इथे मीन्स x is equal to काय मिळालं आपल्याला? x ची किंमत मिळाली -10 और x ची किंमत मिळाली 9. ओके, पण x काय आहे? x आहे प्रगतीचं प्रेझेंट एज. मग प्रेझेंट एज कधी निगेटिव्ह असतं का? नाही. therefore age never negative. therefore आपण x ची किंमत काय घेणार? मग 9. x ची किंमत 9 हीच आपण ग्राह्य धरणार. ओके, आणि आपल्याला काय विचारलं होतं? वी हॅव आस्क्ड फाइंड हर प्रेझेंट एज. therefore प्रगती's present age is equal to 9 years. ओके, अशा प्रकारे आपण एक्झाम्पल सोडवलंय. ओके, सेकंड क्वेश्चन. The sum of squares of
two consecutive even natural number is 244. The sum of square of let the two consecutive even natural numbers b. बघा मित्रांनो, पहिला जर मी x घेतला तर दुसरा इव्हन काय? मग दुसरा इव्हन येईल x प्लस 2, बरोबर की नाही? आता गिव्हन कंडिशन काय आहे? गिव्हन कंडिशन यांच्या स्क्वेअरची सम काय आहे? एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 2 स्क्वेअर इज इक्वल टू आहे 244. ओके, दोघांची स्क्वेअर काय आहे? 244. देअरफॉर एक्स स्क्वेअर प्लस याचा स्क्वेअर काय येईल? एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 4. हा 244 इकडे घेऊन टाकतो मी लगेच. 244 इक्वल टू 0. ओके, एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर 2x स्क्वेअर प्लस 4x. 244 मधून 4 गेला मायनस 240 इक्वल टू 0. काय करावं लागेल बघा बरं आता आपल्याला? काय करावं लागेल? मला असं वाटतं की 2 ने डिवाइड करून घेऊया. डिवाइड बाय 2. 2 ने जर डिवाइड केला आपण तर काय होतोय? एक्स स्क्वेअर प्लस 2x मायनस 2 1 जा 2, 2 2 जा 4 अँड 2 0 इज इक्वल टू 0. आपल्याला आता प्रॉडक्ट 120 लागतोय बघा. प्रॉडक्ट काय लागतोय? 120 आणि सबट्रॅक्शन 2 लागते. मग ते काय? 12 आणि 10. आणि सबट्रॅक्शन म्हटलं की मोठ्या संख्येला मधल्या पदाचं चिन्ह, याला प्लस आणि याला मायनस. देअरफॉर एक्स स्क्वेअर प्लस 12x मायनस 10x मायनस 120 इक्वल टू 0. कॉमन काढतो मी पहिल्या पेअर मधून. x प्लस 12 मायनस 10 कॉमन घेतला. x प्लस 12 इक्वल टू 0. तर एका ब्रॅकेट मध्ये येतो x प्लस 12 आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये येतो x मायनस 10 इक्वल टू 0. काय आता? x प्लस 12 इक्वल टू 0 और x मायनस 10 इक्वल टू 0. म्हणजे x ची किंमत काय येईल? मायनस 12 और x ची किंमत काय येईल? 10. बघा पण हा मायनस 12 नॅचरल नंबर आहे का? मायनस 12 नॅचरल नंबर नाही. मायनस 12 but x is natural number म्हणजे हा मायनस 12 चालणार नाही. मग आपण काय घेणार? x इज इक्वल टू काय घेणार? 10. ओके, x ची किंमत जर 10 आली तर आपल्याला काय करायचे? फाइंड द नंबर्स. देअरफॉर द नंबर्स आर, एक आला 10 आणि तर दुसरा काय येईल? दुसरा तो येईल 10 प्लस 2 म्हणजेच काय येईल? 12. ओके, अशा प्रकारे हे सेकंड एक्झाम्पल. मित्रांनो, थर्ड एक्झाम्पल आहे ते ऍक्टिव्हिटी बेस्ड आहे. तुम्हाला फक्त फिलिंग द ब्लँक्स भरायचे आहे. ते एक्झाम्पल तुम्ही स्वतः घरी सोडवावं. वी विल टेक द फोर्थ एक्झाम्पल. सी द एक्झाम्पल. विवेक इज ओल्डर दॅन किशोर बाय 5 years. मोठा कोण आहे? विवेक मोठा आहे आणि किशोर लहान आहे. द सम ऑफ द रेसिप्रोकल्स ऑफ देअर एजेस इज 1/6. द सम ऑफ द रेसिप्रोकल्स ऑफ देअर एजेस इज 1/6. फाइंड देअर प्रेझेंट एजेस. चला, लहाना कोण आहे या ठिकाणी? किशोर लहान आहे. ओके, मग आपण किशोरचं वय मानून घेऊया. एक्झाम्पल फोर्थ आहे. लेट Kishore's present age is equal to x years. आणि मग किशोरचं घेतलं तर आपण विवेकचं काय आता? therefore विवेक्स प्रेझेंट एज इज इक्वल टू विवेक 5 years ओल्ड आहे. ओके, मग त्याचं काय येईल? x प्लस 5. 5 वर्षांनी मोठा आहे विवेक.
आता द सम ऑफ रेसिप्रोकल्स ऑफ देअर एजेस, त्यांच्या वयाचा रेसिप्रोकल घ्यायचा आहे आणि त्यांची सम घ्यायची आहे. गिव्हन कंडिशन यांचा रेसिप्रोकल, एक्सचा रेसिप्रोकल काय आहे मग 1/x आणि याचा रेसिप्रोकल काय आहे 1/x प्लस 5 आणि त्यांच्या रेसिप्रोकलची सम किती दिलेली आहे 1/6. ओके, चला आपण आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. काय क्रॉस मल्टिप्लिकेशन x प्लस 5 प्लस x आणि डिनॉमिनेटरला x into the bracket x plus 5 is equal to 1/6. Now x plus x किती आला 2x plus 5 upon x square plus ब्रॅकेट सॉल्व केला तर आपण काय x square plus 5x is equal to 1/6. चला आपण आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर काय हा x square ने इकडे मल्टिप्लाय केलं x square plus 5x is equal to 6 ने इकडे मल्टिप्लाय केलं 6 2 जा 12x plus 6 5 जा 30. आता ही मंडळी इकडे आली x square plus 5x minus 12x minus 30 equal to 0. x square 12x मधून 5x गेला किती येतो minus 7x minus 30 is equal to 0. ओके, चला आता आपल्याला प्रॉडक्ट पाहिजे -30, प्रॉडक्ट -30 पाहिजे आणि सबट्रॅक्शन 7 पाहिजे. मग 10 3 जा. ओके, मग सबट्रॅक्शन म्हटलं की मोठ्या संख्येला मधल्या पदाचं चिन्ह मायनस आणि याला प्लस. मग काय x स्क्वेअर मायनस 10x प्लस 3x मायनस 30 इक्वल टू 0. कॉमन घेऊया आपण. x कॉमन घेतला x मायनस 10 प्लस 3 कॉमन घेतला x मायनस 10 इक्वल टू 0. एका ब्रॅकेट मध्ये x मायनस 10 दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये x प्लस 3 इक्वल टू 0. x मायनस 10 इक्वल टू 0 और x प्लस 3 इक्वल टू 0. तर मित्रांनो आपल्याला x ची किंमत मिळाली 10 और x ची किंमत मिळाली -3. पण x काय आहे किशोरचं प्रेझेंटेज आहे. मग प्रेझेंटेज निगेटिव्ह येईल का नाही. बट एज नेव्हर निगेटिव्ह, एज नेव्हर निगेटिव्ह. मग आपण x ची किंमत काय घेणार देयरफॉर x ची किंमत काय घेणार 10 इयर्स. मग आपल्याला काय काढायचंय आपल्याला किशोरचं आणि विवेकचं एज काढायचंय. देयरफॉर पहिला कोण आहे किशोर, किशोर्स प्रेझेंट एज आणि विवेक्स प्रेझेंट एज इज इक्वल टू किशोरचा आपण x मानलेलं आहे. मग x ची किंमत काय काढली आपण 10 इयर्स आणि विवेक त्याच्यापेक्षा 5 वर्षाने मोठा आहे. मग तो काय 10 प्लस 5 15 इयर्स. ओके, अशा प्रकारे हे झालं त्याचं आन्सर. ओके, वी विल टेक 5th एक्झाम्पल. बघा 5वं एक्झाम्पल. सुयश स्कोर्ड 10 marks more in second test than that in the first. 5 times the score of the second test is same as square of score in the first test. Find the score in the first test. आपल्याला फर्स्ट टेस्टचा स्कोर फाइंड करायचा आहे बरोबर. मग मी काय करेल आता 5th एक्झाम्पल. let Suyash score in first test is equal to x. फर्स्ट टेस्ट मध्ये x स्कोर आहे. therefore सुयशचा सेकंड टेस्ट मध्ये स्कोर किती आहे. सेकंड टेस्ट मध्ये स्कोर त्याचा 10 मार्क्स मोर आहे. म्हणजे काय म्हणतो x प्लस 10. ओके, आता गिव्हन कंडिशन काय दिली बघा. आता गिव्हन कंडिशन अशी दिलेली आहे.
गिवन कंडिशन काय म्हणते 5 टाइम्स द स्कोर ऑफ सेकंड टेस्ट. सेकंड टेस्टच्या 5 टाइम्स x plus 10 is equal to 5 times the score of second test is same as square of the score पहिल्या टेस्टच्या स्क्वेअर बरोबर त्याचा स्कोर आहे. मग आता कसं सोडवणार आपण therefore हा x square as it is इकडे 5x plus 10 5 50 is equal to x square. Okay, but now here x square 5x plus 50 इकडे आला minus 5x minus 50 is equal to 0. आता इझी बघा बाळांनो, तुम्ही पण सोडवू शकता. किती इझी एक्झाम्पल आहे. आपल्याला प्रॉडक्ट काय पाहिजे 50. कुणी पण सांगेल मग आता सबट्रॅक्शन 5 तर याचे फॅक्टर काय पडतील बरं 10 5. ओके, मग आता इथं सबट्रॅक्शन म्हटलं की मोठ्या संख्येला आपण काय करत असतो मधल्या पदाचं चिन्ह -10 आणि याला काय देत असतो +5. मग कसं सोडवणार याला x स्क्वेअर -10x +5. बघा आता एक्झाम्पल आपल्याला फक्त एकदा फ्रेम करायची आहे. गिवन कंडिशन एकदा फ्रेम केली, क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म केलं की आपण सहज सोडवू शकतो. 5x - 50 = 0. आता बाकी पुढचं अगदी इझी आहे. x into the bracket x minus 10 plus 5 into the bracket x minus 10 equal to 0. एका ब्रॅकेट मध्ये x minus 10, दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये x plus 5. ओके, मग x is equal to काय 10 आणि x is equal to काय -5. पण मार्क्स निगेटिव्ह असतात का नाही, काय निगेटिव्ह टेस्ट नाहीये. मार्क्स नेव्हर नेव्हर म्हणजे असू शकतात, पण आपण या ठिकाणी मार्क्स निगेटिव्ह घेणार नाहीये. मार्क्स नेव्हर निगेटिव्ह. मग आपण x काय घेणार, x ची किंमत 10 घेणार. ओके, आपल्याला विचारलं काय होतं तर फाइंड द स्कोर इन द फर्स्ट टेस्ट. देयरफॉर सुयश स्कोर्ड इन फर्स्ट टेस्ट. काय स्कोर केला त्याने 10 मार्क्स. ओके, 10 मार्क्सचा स्कोर केला त्याने फर्स्ट टेस्ट मध्ये. मित्रांनो आपण 6th एक्झाम्पल घेऊया. 6th एक्झाम्पल काय बघा. मिस्टर कासम रन्स अ स्मॉल बिझनेस ऑफ मेकिंग अर्थन पॉट्स. काय तयार करतोय तो अर्थन पॉट्स म्हणजे मातीची भांडी तयार करतोय. ही मेक्स सर्टन नंबर ऑफ पॉट्स ऑन अ डेली बेसिस. बरोबर, तो रोजंदारीवर काम करतोय. प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट्स इज 40 more than 10 times total number of pots he makes in a day. आता पुढे कंडिशन दिली आहे इफ प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ऑल पॉट्स पर डे इज ₹600. तर आपल्याला फाइंड करायचंय फाइंड प्रोडक्शन कॉस्ट ऑफ 1 पॉट अँड नंबर ऑफ पॉट्स ही मेक्स पर डे. ओके, मग आपण काय करणार आता आपण पहिले टोटल नंबर ऑफ पॉट्स तो एका दिवसामध्ये किती बनवतो ते आपण कन्सिडर करूया. बघा लेट कासम लेट टोटल नंबर ऑफ पॉट्स. टोटल number of pots made in a day. एका दिवसामध्ये in a day is equal to किती आपण x कन्सिडर करू. x. तर आता कंडिशन अशी दिली आहे की प्रोडक्शन कॉस्ट किती द्यायची. प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट इज ₹40 more than 10 times total number of pots. मग प्रोडक्शन कॉस्ट काय त्याची बघा. therefore प्रोडक्शन कॉस्ट of 1 pot
ऑफ वन पॉट इज इक्वल टू काय दिलंय 10 टाइम्स 10x आणि कितीने जास्त आहे ती 40 ने जास्त आहे. ओके, ही त्याची प्रोडक्शन कॉस्ट आलेली आहे. आता गिवन कंडिशन काय दिली बघा. गिवन कंडिशन काय म्हणते गिवन कंडिशन. आता एका पॉटची किंमत इंटू नंबर ऑफ पॉट्स टोटल त्याचं प्रोडक्शन कॉस्ट येणार आहे. टोटल खर्च किती आला पहिले नंबर ऑफ पॉट्स इंटू त्याची किंमत. मग काय येतो x इंटू 10x प्लस 40. बघा बरं एक्झाम्पल मध्ये टोटल कॉस्ट किती लागली त्याला किती लागलेली आहे 600. आपण x ने मल्टिप्लाय करून घेऊया. काय येईल बरं 10x प्लस 40x. 10x येईल का 10x स्क्वेअर प्लस 40x इज इक्वल टू 600. आता आपल्याला काय फ्रेम करायचंय आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन फ्रेम करायचंय. मग काय 10x स्क्वेअर प्लस 40x हा 600 इथे आला मायनस 600 इज इक्वल टू 0. 10 ने डिवाइड करून टाकू. चला बघा डिवाइड करा. याला 10 ने डिवाइड करा, याला 10 ने डिवाइड करा, याला 10 ने डिवाइड करा. काय होईल x स्क्वेअर प्लस 4x मायनस 60 इज इक्वल टू 0. अशा प्रकारे आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन फ्रेम केलं बघा. आणि आपला एम तोच आहे. ऍप्लिकेशन ऍप्लिकेशन आपल्याला फक्त क्वाड्रॅटिक इक्वेशन पहिले फ्रेम करायचे. मग आपल्याला सोडवण्याची पद्धत माहिती त्याच्यावाली, पण आपण फॅक्टरायझेशन मेथडनेच सोडवणार आहोत. प्रॉडक्ट काय आहे 60 आणि सबट्रॅक्शन काय आहे 4. सांगा बरं काय बरं मग 10 6 जा आणि सबट्रॅक्शन म्हटलं की मोठ्या संख्येला मधल्या पदाचं प्लस आणि याला मायनस. आता इझिली सोडू शकतात बघा आपण. x स्क्वेअर प्लस 10x मायनस 6x मायनस 60. ओके, पटपट आपण आता याच्यातून कॉमन घेऊया. x इंटू द ब्रॅकेट x प्लस 10 मायनस 6 इंटू द ब्रॅकेट x प्लस 10 इज इक्वल टू 0. हे दोन ब्रॅकेट नेहमी सेम असतात. एका ब्रॅकेटमध्ये x मायनस 6 दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये x प्लस 10 इज इक्वल टू 0. काही डायरेक्ट सांगा बरं मला x ची किंमत काय बरं 6 किंवा x ची किंमत काय या ठिकाणी मायनस 10. ओके, पण x काय आहे टोटल नंबर ऑफ पॉट्स बरोबर. मग निगेटिव्ह येईल की किंमत नाही ना. therefore x is equal to minus 10 is not possible. मग काय घ्यावं लागणार आहे आपल्याला x ची किंमत काय घ्यावी लागणार आहे 6. आपल्याला काढायला काय विचारलं होतं बघा. आपल्याला विचारलं होतं फाइंड प्रोडक्शन कॉस्ट ऑफ वन पॉट अँड नंबर ऑफ पॉट. बघा प्रोडक्शन कॉस्ट ऑफ वन पॉट. therefore प्रोडक्शन कॉस्ट ऑफ वन पॉट इज इक्वल टू किती ती 10x प्लस 40. मग x ची किंमत काय टाकू आपण 6 टाकू. x ची किंमत जर 6 टाकली तर 10 6 जा 60. 60 प्लस 40 किती 100 रुपीज प्रोडक्शन कॉस्ट. आणि काय विचारलंय परत अँड नंबर ऑफ पॉट्स. therefore टोटल नंबर ऑफ पॉट्स मेड पर डे इज इक्वल टू किती मग इक्वल टू x आहे आणि x ची किंमत काय काढली आपण 6. ओके, अशा प्रकारे इझिली सॉल्व्ह केलं बघा एक्झाम्पल आपण. वी विल टेक 7th एक्झाम्पल. बघा मी रीड करतो 7th एक्झाम्पल. बघा तुमच्या समोर 7th एक्झाम्पल आहे. प्रतीक टेक्स 8 hours टू ट्रॅव्हल 36 किलोमीटर डाउनस्ट्रीम and return the same spot. The speed of boat in still water is 12 km per hour. Find the speed of water current. Okay, आपल्याला वॉटर करंटचं स्पीड फाइंड करायचं आहे. चला एक्झाम्पल आपण आता फ्रेम करूया. बघा लेट काय विचारलंय आपल्याला फाइंड द स्पीड ऑफ वॉटर करंट. let the speed of water current is equal to
x किलोमीटर पर आवर. ओके, आता हे टोटल डिस्टन्स किती आहे? हे टोटल डिस्टन्स आहे 36 किलोमीटर. आता प्रतीक 36 किलोमीटर जातोय आणि 36 किलोमीटर येतोय. इकडे जाताना तो डाऊनस्ट्रीम आहे आणि येताना अपस्ट्रीम आहे. ओके, जाताना डाऊनस्ट्रीम, येताना अपस्ट्रीम. मग जाताना प्रवाहाच्या दिशेने जर जात असेल तर त्या बोटचा स्पीड काय असेल? स्वतःचा स्पीड प्लस वॉटर करंटचा स्पीड. आणि येताना मात्र काय होणार आहे? स्वतःचा स्पीड मायनस वॉटर करंटचा स्पीड होणार आहे. बघा, देअरफॉर द स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर मध्ये बोटचा स्पीड दिलेला आहे. स्टील वॉटर तो दिलेला आहे 12 किलोमीटर पर आवर. ओके, 12 किलोमीटर पर आवर स्पीड दिलेला आहे. मग देअरफॉर द स्पीड ऑफ बोट डाऊनस्ट्रीमला बोटचा स्पीड काय असणार आहे? स्वतःचा स्पीड प्लस वॉटर करंटचा स्पीड. ओके, किलोमीटर पर आवर. आता द स्पीड ऑफ बोट अपस्ट्रीम, वापस येताना मात्र बोटचा स्पीड काय असणार आहे? स्वतःचा स्पीड मायनस वॉटर करंटचा स्पीड. ओके, चला आता काय दिलेले बघा. आता दिलेलं आहे की आपल्याला वेळ दिलेला आहे, वेळ. पण आपल्याकडे फॉर्म्युला असा आहे, स्पीड इज इक्वल टू काय बरं फॉर्म्युला स्पीडचा फॉर्म्युला आहे डिस्टन्स अपॉन टाइम. पण आपल्याला टाइम दिलेला आहे, मग आपण काय करू? याचं टाइम मध्ये कन्वर्ट करू. टाइम इज इक्वल टू काय? डिस्टन्स अपॉन स्पीड. बघा, टाइम किती दिलेला आहे? टाइम किती लागतोय प्रतीकला? 8 आवर्स टाइम लागतोय जाण्यासाठी आणि वापस येण्यासाठी. 36 किलोमीटर तो जातोय आणि 36 किलोमीटर येतोय. बघा, मग टाइम किती लागलाय त्याला? 8 आवर्स. ओके, आणि डिस्टन्स किती आहे? 36 किलोमीटर. जाताना त्याचा स्पीड किती आहे? 12 प्लस x. आणि येताना परत 36 किलोमीटर येतोय. येतानाचा स्पीड काय आहे? 12 मायनस x. बघा, आता आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन फ्रेम करूया. बघा, क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं फ्रेम होईल? इट इज इक्वल टू, हा 8 इज इक्वल टू क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया आपण. 36 into the bracket 12 minus x plus 36 into the bracket 12 plus x upon 12 plus x आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये 12 minus x. ओके, बघा, 8 is equal to 36 into 12. 36 into 12, 12 सकम 72, 40 7, 32 36, 36 7, 43. 432 आला बघा. 36 into 12, 432 मायनस 36x प्लस परत या दोघांचा प्रॉडक्ट 432 प्लस 36x अपॉन इथं बघा a प्लस b आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये a मायनस b, म्हणजे त्याचा काय होईल? a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. मग काय लिहायचं? 12 चा स्क्वेअर 144 मायनस x स्क्वेअर आणि इक्वल टू काय तर 8. बघा, हा 36 आणि हा 36 गेट कॅन्सल. क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेऊया आपण. हा 144 मायनस x स्क्वेअर इकडे आला, तो काय होईल बघ? 8 into the bracket 144 minus x square is equal to 432 plus 432 काय तो 864. ओके, ठीक आहे. आता हा 8 इकडे जर गेला तर काय 144
मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 8 ने लगेच डिवाइड करून टाकू इकडे आपण काय येतो 8 1 जा 1 आणि 8 जा चला आता हा मायनस एक्स स्क्वेअर इकडे जाईल हा मायनस एक्स स्क्वेअर इकडे गेला म्हणजे हा एक्स स्क्वेअर झाला हा 108 इकडे आला इज इक्वल टू काय होईल मग 144 मायनस 108 तर एक्स स्क्वेअर ची किंमत काय मिळते आपल्याला 144 मधून 108 गेले किती येईल तो 36 तर x ची किंमत टेकिंग स्क्वेअर रूट x ची काय किंमत मिळेल x ची किंमत मिळेल आपल्याला 6 आणि आपल्याला विचारलं काय होतं वी हॅव आस्क्ड काय विचारलं विचारलं होतं फाइंड द स्पीड ऑफ वॉटर करंट आणि वॉटर करंटचा स्पीड आपण मांडलेला आहे x therefore the speed of water current is equal to 6 kilometer per hour वॉटर करंटचा स्पीड काय आहे 6 किलोमीटर पर आवर ओके वी विल सी द 8th एक्झाम्पल 8वा एक्झाम्पल बघूया आपण मी रीड करतो बघा पिंटू takes 6 days more than those of Nishu to complete certain work. If they work together, they finish it in 4 days. How many days would it take to complete the work if they work alone? चला आता कुणाला कमी दिवस लागताय आपल्याला बघा इथं पिंटूला 6 दिवस जास्त लागताय आणि निशूला कमी लागताय बघा मग let Nishu completes the work in X days X दिवसामध्ये तो काम कंप्लीट करतोय मग एका दिवसात का किती बघा समजा हे वर्क आहे 1 2 3 एवढं वर्क तो कंप्लीट करतोय मग एका दिवसामध्ये किती करेल तो त्याचा 1/4 ओके 4 दिवसात जर हे काम 1 दिवस 2 दिवस 3 दिवस 4 दिवसात हे जर काम होतंय तर एका दिवसात किती मिळते त्या संपूर्ण कामाचा 1/4 पार्ट therefore निशू completes मग निशू एका दिवसात किती काम करतो निशू works in 1 day 1 day is equal to 1/x part त्या कामाचा 1/x पार्ट निशू कंप्लीट करेल मग आता दुसरा आहे पिंटू completes the work इज इक्वल टू किती दिवसामध्ये पिंटूला 6 दिवस जास्त लागतायत x + 6 days मग एका दिवसामध्ये therefore पिंटू works in 1 day is equal to 1/x + 6 पार्ट त्या वर्कचा 1/6 पार्ट आता बघा दोघं मिळून काम करायला लागले एका दिवसामध्ये याने बघा गिवन कंडिशन एका दिवसामध्ये याने किती काम केलं 1/x पार्ट दोघं मिळून याने एका दिवसात किती केलं 1/x + 6 पार्ट बरोबर याने एवढा पार्ट केलाय याने एवढा एका दिवसात दोघं मिळून काम करताय बघा एका दिवसामध्ये एवढं काम होत आहे दुसऱ्या दिवशी दोघं मिळून एवढं काम होतंय तिसऱ्या दिवशी दोघं मिळून एवढं काम होतंय चौथ्या दिवशी दोघं मिळून एवढं काम होतंय मग मी काय करेन हे 4 दिवसा मिळून किती काम झालंय 4 × 1 पार्ट ओके बघा मग 4 दिवसामध्ये एका दिवसात जर एवढं काम होतंय तर 4 दिवसात एवढं काम होईल 4 × this ओके आणि काम किती आहे वर्क आहे 1 वर्क बघा अशा प्रकारे आपण एक्झाम्पल दिलेलं एक्झाम्पल असं फ्रेम केलंय आता याचं आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवूया बघा आता हा 4 as it is क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं x + 6
plus x upon x into the bracket x plus 6 is equal to 1. चला बघा आता हा 4 इकडे मल्टिपल आहे, तिकडे जाताना काय झाला डिव्हायजर, आणि वरती बघा आता x प्लस x 2x प्लस 6 झाला का अपॉन या ब्रॅकेट सॉल्व केला तर x स्क्वेअर प्लस 6x इज इक्वल टू हा 4 तिकडे गेला तर काय होईल 1 अपॉन 4. चला आता मी क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं काय होईल x स्क्वेअर प्लस 6x आणि 4 ने इकडे मल्टिप्लाय केलं तर 4 टू जा 8x प्लस 24. आता ह्या दोन टर्म मी इकडे घेऊन येतो, x स्क्वेअर प्लस 6x मायनस 8x मायनस 24 इक्वल टू 0. या x स्क्वेअर 8x मधून 6x गेला मायनस 2x मायनस 24 इक्वल टू 0. चला पुन्हा आपल्याला प्रॉडक्ट लागतोय 24 आणि सबट्रॅक्शन लागते 2, मग 6 4 जा. सबट्रॅक्शन म्हटलं की मोठ्या संख्येला मधल्या पदाचं x स्क्वेअर मायनस 6x प्लस 4x मायनस 24. एकदा का क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण फ्रेम केलं की आपण सहज इझिली सॉल्व्ह करू शकतो. मग पटकन आपण आता इझिली सॉल्व्ह करूया. x इंटू द ब्रॅकेट x मायनस 6 प्लस 4 इंटू द ब्रॅकेट x मायनस 6. एका ब्रॅकेटमध्ये x मायनस 6, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये x प्लस 4. आता डायरेक्टली बघा इझिली कोणी पण सांगू शकतं x ची किंमत काय येणार आहे 6 येणार आहे किंवा x ची किंमत काय येणार आहे मायनस 4 येणार आहे. पण x काय आहे x आहे निशून केलेलं काम आहे x. ओके, मग ते निगेटिव्ह मध्ये येणार नाही. मग x ची किंमत काय घ्यावी लागणार आपल्याला x घ्यावी लागणार आहे. x ची किंमत काय घ्यावी लागणार आपल्याला 6 घ्यावी लागणार आहे. ओके, तर आपल्याला विचारलं काय होतं, आपल्याला विचारलेलं आहे हाऊ मेनी डेज वुड इट टेक टू कम्प्लीट द वर्क इफ दे वर अलोन. मग आता निशूला किती दिवस लागताय इथे लिहितो मी आता. therefore निशू टेक्स निशूला किती दिवस लागतील x आहे, मग x ची किंमत किती आली 6 डेज. आणि दुसरा कोण आहे पिंटू टेक्स, पिंटूला किती दिवस लागतील इज इक्वल टू त्याला 6 दिवस जास्त लागताय, मग किती तो 6 आणि 6 12 डेज. ओके, व्हेरी इझी क्वेश्चन. आपण 9th एक्झाम्पल घेऊया. बघा काय 9th एक्झाम्पल. इफ 460 is divided by a natural number, question is 6 more than 5 times the divisor and remainder is 1. Find quotient and divisor. आपल्याला क्वोशंट आणि डिवायझर फाइंड करायचं आहे. आपण कन्सिडर करूया let the divisor is equal to x. therefore मग क्वोशंट काय येणार आहे, क्वोशंट काय येणार आहे दिलाय बघा. the quotient is 6 more, quotient is 6 more than 5 times the divisor, then 5 times the divisor. हा आला क्वोशंट. आणि रिमाइंडर दिलाय, रिमाइंडर किती आहे 1. ओके, आपल्याला एक अगदी 8th स्टँडर्डलाच होतं बघा, डिव्हिडंड इज इक्वल टू डिव्हायझर प्लस डिव्हायझर इंटू क्वोशंट प्लस रिमाइंडर, असं फॉर्म्युला होता आपल्याला. मग डिव्हिडंड इथं दिलेला आहे बघा. डिव्हिडंड किती आहे 460. डिव्हिडंड किती आहे 460. डिव्हायझर मानला आहे आपण x. क्वोशंट काय आलेला आहे 5x प्लस 6 आणि रिमाइंडर काय आहे 1. चला आता याला सोडूया. 460 इज इक्वल टू x ने मध्ये मल्टिप्लाय केलं 5x स्क्वेअर प्लस 6x प्लस 1. ओके, चला therefore 5x स्क्वेअर प्लस 6x
प्लस 1 हा 460 तिकडे गेला मायनस 460 इज इक्वल टू 0. चला आता हे कसं फ्रेम होतं बघा. हा 5x² प्लस 6x हा 460 मधून 1 गेला मायनस 4 काय तो 59 इज इक्वल टू 0. चला मित्रांनो आता बघा हे क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं सोडवायचं. या 5चे फॅक्टर काय आहे 5 into 1 आणि या 459 चे फॅक्टर काय पडतात बघा. मी पहिले काय करतो याला 9 ने डिवाइड करून पाहतो. 9 ने जर डिवाइड केलं 9 5 45 आणि 9 1 जा 9. आता जोडी बघा पेअर कशी करतो मी. 9 4 जा 9 5 जा किती 45 आणि 51 1 जा 51. मग ते अशा दोन पेअर आहे की 45 आणि 51. बघा 51 मधून 45 गेले 6 येतो का. येस. मग आता आपण याचे फॅक्टर कसे पाडू बघा. 5x² मोठी संख्या काय आहे प्लस 51x मायनस 45x मायनस 459 इज इक्वल टू 0. चला काय निघतं 5 कॉमन निघतो का 51 मधून नाही. मग काय कॉमन घेणार आपण फक्त x. काय होतोय तर 5x प्लस 51 मायनस दोघातून काय निघतोय 9 कॉमन निघतोय बघा. 9 आणि हा ब्रॅकेट ऍज इट इज 5x प्लस 51 इज इक्वल टू 0. एका ब्रॅकेटमध्ये 5x प्लस 51 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये x मायनस 9. आता इझिली तुम्ही सांगू शकता की x ची किंमत काय. डायरेक्टली सांगा x ची किंमत इझिली अगदी काय येईल ती येणार आहे मायनस 51/5 और x ची किंमत काय येणार आहे 9. पण x काय आहे डिवायझर आहे. आपण निगेटिव्हली काय कधीच डिवाइड करत नाही. मग काय देअरफॉर x ची किंमत काय घ्यावं लागणार आहे आपल्याला 9. आपल्याला विचारलं काय काय आहे आपल्याला विचारलं आहे डिवायझर आणि क्वोशंट विचारलं आहे. मग देअरफॉर डिवायझर आला 9 आणि क्वोशंट काय या ठिकाणी जर आपण x ची किंमत 9 टाकली 9 5 जा 45 आणि 45 प्लस 6 तो काय येणार आहे 51. ओके. अशा प्रकारे मित्रांनो आपण 9 एक्झाम्पल सोडवले आहे. आता 10वं जे एक्झाम्पल आहे बघा ते 10वं एक्झाम्पल ऍक्टिव्हिटी बेस्ड आहे. तुम्हाला फक्त फिल इन द ब्लँक्स भरायचे आहे. तुम्ही त्या फिल इन द ब्लँक्स भरा आणि अशा प्रकारे 10 एक्झाम्पल 10 एक्झाम्पल तुम्ही आपल्या नोटबुक मध्ये सोडवून ठेवायचे. ओके. अशा प्रकारे हे चॅप्टर जवळजवळ संपलेलं आहे मित्रांनो. आपण आता प्रॉब्लेम सेट 2 मधले जे स्टार एक्झाम्पल आहे बघा ज्यांना स्टार केलेले ते एक्झाम्पल आपण पुढील व्हिडिओमध्ये बघूया. ओके. थँक्यू.